नंदीपोळा म्हटलं की चिमुकल्यांच्या आकर्षणाचा विषय ठरतो। ज्याप्रमाणे मोठ्या आणि शेतकऱ्यांच्या बैलपोळ्यात धष्टपुष्ट बैल असतात, शेतकरी आपल्या बैलाची पूजा करतो, कारण हाच सर्जा आणि राजा सतत शेतकऱ्याची सोबत राखत असतो। आजच्या घडीला ट्रॅक्टर जरी शेतात वापरला जात असला तरीही शेतकऱ्यांना बैलाशिवाय पर्याय नाही, अशीच परिस्थिती आहे। सिंधी रेल्वे येथील तान्हापोळा असेल, नाहीतर मग गावागावात साजरा होणारा तान्हापोळा असेल, या ठिकाणी चिमुकल्यांनी आणलेल्या लाकडी नंदी बैलांचे पोळ्यात विशेष आकर्षण असते। वर्ध्यात देखील हा नंदी पोळा साजरा होतो। या नंदी पोळ्यात अनेक नंदी येत असतात, पण वर्ध्याच्या स्टेशन फैलात राहणाऱ्या आशिष भरणे यांनी आपल्या चिमुकलीच्या आनंदासाठी लाख मोलाचा लाकडी नंदी तयार केलाय। गुजराती बैलाचा आकार असणाऱ्या या नंदी बैलाची लाकडी प्रतिकृती साकारली आहे वर्ध्याच्या सेवाग्राम येथील कलाकाराने। सेवाग्राम येथील कलाकाराचं नाव आहे सतीश राव। गुजरातच्या गुजरा प्रजातीच्या नंदीची ही प्रतिकृती अतिशय देखणी अशी साकारली आहे। यात विशेष आकर्षण म्हणजे हा नंदी पूर्णतः लाकडापासून बनला आहे। विशेष आकर्षक हा नंदी वाटतो आहे। नंदीची लाकडी प्रतिकृती पाहिल्यावर हा नंदी जिवंत उदाहरण वाटतोय। प्रत्यक्ष जिवंत प्रतिकृती साकारण्याचं काम सतीश राऊत या कलावंताने केलेलं आहे। मोठी शिंगे, लांब सडक शेपटी, मोठं कान आणि नाकात मोठी वेसण या बाजू नंदीच्या आकर्षक वाटतात, म्हणूनच हा मन देखील मोहून घेतोय। युगांती आशिष भरणे ही चिमुकली आपला नंदी अधिक आकर्षक असल्याने बैलाप्रती जाणीव ठेवून आहे। शेतात ज्याप्रमाणे बैल हा शेतकऱ्यांना विशेष वाटतो, तसाच तो चिमुकल्या मुलांचं देखील आकर्षण ठरते आहे। हा मी रेग्युलर नंदी बनवत होते, तर त्या कारणाने आपण नवीन काहीतरी युनिक बनवावं बा असं माझ्या मनामध्ये आलं। त्यामध्ये मी फेसबुकवर पाहता एक वर्धेचेच कलाकार आहे सतीश राऊत म्हणून, त्यांचे काही नंदी मी यूट्यूबवर पाहिले, फेसबुकवर पाहिले। मग मी त्यांच्याकडे गेलो MIDCला। मग मागच्या वर्षी त्यांच्याकडे मी नंबर लावला काही पैसे देऊन, आणि मग हा नंदी 1 वर्षानंतर आपल्याला आज मिळाला। आज बैल पोळ्याच्या दिवशी याला जवळपास 1 लाख रुपये खर्च आलेला आहे। हा पूर्णतः लाकडी नंदी आहे आणि पूर्णतः लाकडीमध्ये बनलेला आहे। ते कलाकार सतीश राऊत आहेत। त्यांनी सांगितलं की मी जिवंत बैल बनवतो बा, तर त्यांनीच मला काही फोटोज पाठवले। हा गुजरातचा गुजेरा बैल म्हणून याला ओळखला जातो। हा गुजरातचा प्रजाती आहे गुजेरा म्हणून। तर त्यांनी मला फोटो पाठवला, तर मी त्यांना म्हटलं का ठीक आहे बा, तुम्ही हाच बनवा। तर हा गुजेरा प्रकारचा आहे गुजरातचा, त्यामुळे हा संकल्पना आली की हा दिसायला छान दिसू राहिला, म्हणून तुम्ही हा बनवा। अशा प्रकारे हा बनवण्यात आला।